नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा गैरव्यवहार, पेपर लीक प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण आज 20व्या दिवशी सुरू असून त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर शहरात स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत शिस्तबद्ध मूक, कॅन्डल व लाईट मार्च काढून वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला. या मूक मोर्चाची सुरुवात वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर सहभागी नागरिकांनी हातात मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्च घेऊन शांततेत रॅली काढली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले आणि अखेरीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मार्चची सांगता झाली. यावेळी उपस्थितांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि नीट पेपर लीक सारख्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ थांबवावा अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. मूक, कॅन्डल व लाईट मार्च दरम्यान सहभागी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने एकजूट दाखवत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था पारदर्शक झाली पाहिजे असा संदेश दिला. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. मी डॉक्टर तेजस्विनी, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि मी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रमुख, म्हणजे आपल्या पूर्ण जिल्ह्याचं मानसिक आरोग्याचं प्रोग्राम मॅनेजमेंटचं काम बघते. तर मला सर्वात जास्त चिंता आहे युवकांची, कारण मी युवकांच्या मानसिक आजारांवर किंवा मानसिक आरोग्यावर 1 to 1 काम करते. पेपरचा एक तर तयारी करणं कुठल्याही स्पर्धा परीक्षेची, आणि त्यानंतर जर पेपर फुटत असेल तर मला असं वाटतं की सरकार कुठेतरी चुकतंय. आणि बिईंग अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, मला असं वाटतं की आपल्या नंतर आपण सुसाईड झाल्यानंतर काय करता येईल आणि त्यानंतर आढावे घेतले जातात, पण कशामुळे सुसाईड होतीये, त्याचं कारण काय आहे यावर सरकारने नक्कीच सिरियसली विचार केला पाहिजे. कारण जर युवकांची मेंटल हेल्थ जर ह्याने ढासळणार असेल तर आपल्या भारताचं, आपल्या देशाचं भवितव्य खूपच अंधकारात आहे आणि याची मला खूप 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 खंत आहे. नमस्कार. आज सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अहिल्यानगरमध्ये अनेक सुजाण नागरिक एकत्र आलेले आहेत. आमची सगळ्यांची मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, कारण त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अराजकीय आहेत आणि सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, आपल्या तरुण पिढीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जनतेच्या सेवकांनी त्यांच्याशी तात्काळ जाऊन बोलावं, चर्चेतनं हा मुद्दा सोडवावा असं वाटतं. आम्ही सगळेजण प्रार्थना करतोय वांगचुक यांच्यासाठी आणि आम्हाला खात्री आहे की लवकर सरकार जनतेचा आवाज ऐकेल. थँक्यू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.